येत्या अमरावती लोकसभा मतदारसंघात उमेदवारी जाहीर होत असताना बच्चू कडू आणि महायुतीमधील संघर्ष विकोपाला गेला आहे। अशातच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह बुधवारी 24 एप्रिलला अमरावती दौऱ्यावर आहेत। नवनीत राणा यांच्या प्रचारासाठी अमित शाह सभा घेणार आहेत। मात्र या सभेवरूनच कडू आणि राणांमधला वाद पेटलाय आणि याचं कारण ठरलंय सायन्स कोर मैदान। बघूयात निवडणुकीच्या राजकारणातलं मैदान आणि प्रत्यक्षातलं मैदानावरची एक खरी लढाई। अमरावती लोकसभेचं मैदान मारण्यासाठी सुरू झालेली लढाई आता सभेच्या मैदानापर्यंत येऊन ठेपली आहे। सायन्स कोर मैदानावरून राणा आणि कडू पुन्हा आमने-सामने आले। उद्या नवनीत राणांच्या प्रचारार्थ अमित शहांची सभा याच मैदानात होणार आहे। मात्र प्रहारनं आधीच मैदान बुक केल्याचा दावा बच्चू कडू यांच्याकडून करण्यात येतोय। त्यामुळे बच्चू कडू थेट मैदानात घुसले। त्यांनी सुरक्षाकडे तोडून मैदानात आंदोलन केलं। यावरून बच्चू कडू आणि पोलीस अधिकारी यांच्यात बाचाबाची झाली। हे काय म्हणते सुरक्षेच्या कारणानं अमित शहाजींना परवानगीची गरज नाही आहे। असं नाही, असंच म्हणायचंय, असंच म्हणायचंय, असंच म्हटलं तुम्ही, असंच म्हटलं। आता कायदा नाही आला असं नाही। वा वा, तुम्ही दुपट्टा घाला, असं नाही काही, तुम्ही दुपट्टा घाला, घाला दुपट्टा, आपल्याला काय सांगणार दुपट्टा। सुरक्षा आम्हाला नका देऊ, तुम्ही आम्हाला सुरक्षा नका देऊ। लोकप्रतिनिधी म्हणाले आम्ही लहान आहे का नाही, आमचा दबाव नाही आहे, आमच्याजवळ आपण नाही आहे, तुम्ही सत्ताचे गुलाम झालेले आहे। एवढी लाचारी राव, एवढी लाचारी असते का? आमच्याजवळ परवानगी असताना तुम्ही एवढी लाचारी करताय। आपण बघा, तुम्हाला वाटते का आपण थोडं तरी कायद्याचं पालन करतो का? बच्चू कडूला नेहमी मीडिया प्रेमी आहे। ते मीडियाला मध्ये राहण्याची त्यांची सवय आहे। कोण्या मोठ्या माणसाला विरोध करणे आणि TRP मिळवणे हा त्यांचा धंदा झालेला आहे। पण सत्य परिस्थिती आहे की 4 वेळा युवासेना पार्टीच्या नावाने परमिशन मागितली, राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादाची पक्ष आहे त्यांच्या नावाने परमिशन मागितली, भाजपच्या नावाने परमिशन मागितली। त्याच्या सगळ्या ओसे आमच्याकडे आहे। जर हिंदुत्वाच्या विचाराच्या रॅलीचा किंवा प्रोग्रामचा अमित शहाजींचा विरोध करून त्यांना प्रसिद्धी मिळवायची आहे तर त्यांना लखलख आहे। अमरावती लोकसभा मतदारसंघात बच्चू कडू आणि राणा दाम्पत्य यांच्यातला संघर्ष विकोपाला गेलाय। भाजपानं नवनीत राणा यांना पक्षात घेऊन उमेदवारी दिल्यामुळे नाराज झालेल्या बच्चू कडू यांनीही प्रहार जनशक्तीतर्फे दिनेश बुब यांना मैदानात उतरवलंय। दिनेश बुब यांच्या प्रचारार्थ अमरावतीमधील सायन्स कोर मैदान बच्चू कडू यांनी 24 तारखेला सभेसाठी बुक केलं होतं। इतकंच नाही तर त्याचे पैसे देखील भरले होते असा कडूंचा दावा आहे। त्यामुळे आम्हाला परवानगी दिलेली असताना अमित शहा यांची सभा कशी होईल असा सवाल बच्चू कडू यांनी उपस्थित केलाय। तर बच्चू कडू यांनी परवानगी मागण्याआधीच आम्ही मैदानासाठी परवानगी मागितली होती असा दावा रवी राणांनी केलाय। बच्चू कडूंनी केलेल्या दाव्यानुसार प्रहारनं 5 एप्रिलला अर्ज केला होता। त्यानंतर 7 आणि 12 तारखेला अर्ज केला। 18 एप्रिलला पैसे भरले। आम्हाला 23 आणि 24 एप्रिलला सभा घेण्यासाठी परवानगी मिळाली, तर खासदार राणा यांना 21 आणि 22 एप्रिलसाठी परवानगी होती असा दावा कडूंनी केलाय। निवडणूक विभागाकडून प्राप्त मार्गदर्शक सूचनेनुसार सदर्व दिनांकास जीप सायन्स कोर अमरावती येथील यहाँ के मैदान आरक्षित होने के कारण विनोद गुहे निवडणूक प्रतिनिधि भाजपा मैदान उपलब्ध कर सकते नहीं। उनकी परवानगी नाकारी है भाजपा का, यहाँ की परवानगी नाकार चुकी है 22 तारीख को। तो भी पुलिस प्रशासन हमारी प्रचार सभा इन्होंने रोक के रखी है। पुलिस प्रशासन हमको प्रचार नहीं करने दे रही है परवानगी होने के बावजूद भी। ये तो तानाशाही है। गृह मंत्री के सभा में अगर कायदा भंग होता है तो फिर देश में संदेश क्या जाएगा? उद्या अमित शहांची अमरावतीमध्ये सभा आहे आणि बच्चू कडू त्याच मैदानामध्ये बसलेले आहेत, टिया म्हणून बसलेले आहेत। आग्रह धरला की त्यांनाही तेच मैदान हवंय सभा घेण्यासाठी। एकेकाळी बच्चू कडू महायुतीमधला भाग होते आणि आता तेच विरोधामध्ये उभे ठाकलेले आहेत। कसं पाहता याकडे? एकेकाळी उद्धव ठाकरे महायुतीमध्ये होते। आता याची जी भूमिका ज्या पक्षाची जशी आहे त्याप्रमाणे निर्णय होणार। एकीकडे सायन्स कोर मैदानावरून कडू आणि राणांमध्ये वाद पेटलाय, तर दुसरीकडे नवनीत राणांच्या प्रचारार्थ उभारण्यात आलेल्या मंडपाची एक बाजू सोसाट्याच्या वाऱ्यामुळे खाली कोसळली। यावरून बच्चू कडूंनी राणांवर निशाणा साधला। तर हनुमान जयंतीचं औचित्य साधून हनुमान जयंतीच्या दिवशी काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी नवनीत राणांवर टीका करण्याची संधी सोडलेली नाही। मंडप उडला आता हवेनी, हनुमानजीनं लात मारली।
देव आणि श्रद्धा हे आंतरिक विषय असतो. देवाचा खेळ खंडोबा करणाऱ्यांना आज हनुमान जयंती आहे. देव नक्कीच त्यांना दणका देणार आहे. त्यांना शिस्तीत राहायला देव शिकवणार आहे आणि महाविकास आघाडीचा विजय होणार आहे. नाश कोणाचा होतो आहे हे आपण बघताय आणि आज हे वादळ आलेलं आहे आणि वादळ या नौटंकीवाल्यांना उखडून फेकतोय. दरम्यान सायन्स कोर मैदानात सभा घेण्यावरून आमदार बच्चू कडू यांना प्रशासनानं झटका दिला. अमरावती जिल्हा परिषद प्रशासनानं प्रहारला सभा घेण्याची परवानगी नाकारली. उद्या याच मैदानात भाजप उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ अमित शहा यांची दुपारी 1 वाजता सभा होणार आहे. त्यामुळे सुरक्षेचं कारण देत प्रहारला सभेची परवानगी नाकारण्यात आली आहे. परिणामी अमरावतीत सायन्स कोर मैदानावरून राणा विरुद्ध कडू संघर्ष आणखी भडकण्याची चिन्ह आहेत. छगन जाधव, पुढारी न्यूज, अमरावती.